हाय मैत्रिणींनो, आज आपण डाळबट्टी बनवणार आहोत। छान खुसखुशीत खानदेश स्पेशल अशी डाळबट्टी बनवणार आहोत। तर आपण साध्या प्रकारे वरण बनवणार आहोत आणि बट्टी बनवणार आहोत। तर त्या बट्ट्या कशा बनवायच्या ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपल्याला पाहिजे तेवढ्या पीठ घ्यायचे, 2 वाटी पीठ घ्यायचे। त्याच्यासाठी आपण 2 चमचे आपण धना पावडर टाकून घेतली, 1 चमचा जिरं पावडर टाकून घेतलेली आहे, बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे, थोडासा सोडा टाकून घेतलेला आहे, खाता सोडा टाकलेला आहे, तेल टाकलंय थोडंसं ना। आता एक जीव करून घेणार आहोत आपण, हे पीठ पूर्ण व्यवस्थित लावून घेणार आहोत। आणि त्याच्यानंतर आपण ओवा टाकून घेतले आहे त्या पद्धतीने बघू शकता। आणि आता पाणी टाकून व्यवस्थित आपण पोळींचं जसं पीठ मळतो ना तसंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आणि 15 ते 20 मिनिटासाठी आपण रेस्ट करून घेणार आहोत ते पीठ। आणि वरणासाठी आपण 1 वाटी डाळ घेतलेली आणि आता आपण कुकरला लावून 4 शिट्ट्या घेऊन घेणार आहोत। गाळ वरण शिजवायचं आहे, डाळ शिजवायची आहे। त्याच्यात आपण तेल आणि हिंग टाकून शिजवून घेत आहोत। आता आपलं छान असं पीठ खुलून आलेलं आहे। आता पोळपाटवरती आपण व्यवस्थित परत मळून घेत आहोत। एक गोळा घ्यायचा, त्याच्यातून पूर्ण पोळी लाटून घ्यायची। पोळी ज्या प्रकारे लाटतो त्याच प्रकारे आपण पोळी लाटून घेणार आहोत, बघू शकता। या पद्धतीने छान अशी पोळी तयार झालेली आहे। आता 1 चमचा गावरानी तूप टाकून घेणार आहोत याच्यावर, पूर्ण पोळीला पसरून घेणार आहोत छान असे। आणि आता आपण असे बारीक पोंगा टाईप आपण घडी घालून घेणार आहोत या पद्धतीने, बघू शकता। या पद्धतीने घडी करून घेतल्या। आता आपण त्यातले 3 भाग केलेत आणि आता छोटे छोटे गोळे आपण त्याचे गोळा बनवून घेणार आहोत या पद्धतीने। या पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला ही प्रोसेस नाही आवडली तरी असेच आपण छोटे गोळे करून घ्यायचे। ही प्रोसेस नाही जमली तरी चालेल, असं काही नाही, प्रोसेस करायचीच असते। तुम्ही साध्या पिठाचे आपण गोळे ते घेतो ना पोळी लाटायला, तसे गोळे घेऊन आपण पाण्यात उकळून घेऊ शकतो, तेही चालतात। या पद्धतीने छान असे आपण गोळे तयार करून घेतलेले बघू शकता। आता आपण एका साईडला बाकीचे पण करून घेतलेत, बघू शकता तुम्ही या पद्धतीने। आता आपण गरम पाणी करून घेतले, त्याच्यात तूप टाकून घेतलेले आणि आता सर्व गोळे त्याच्यात सोडून घेणार आहोत। असे गोळे करून आपण शिजून घेतलेत, बघू शकतात। 25 मिनिटं आपण हे शिजून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला 10 ते 15 मिनिटं गार करायला ठेवायचे। 15 ते 20 मिनिटं आपण छान असे गार करून घेणार आहोत। तर आता वरणाला फोडणी देऊन घेऊया। आपण जिरं मोहरी टाकून घेतलेली, हिंग टाकून घेतलेला आहे, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, मिरची टाकून घेतलेली आहे, त्याच्यात कोथिंबीर टाकून घेतली, कांदा टाकून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यात ती डाळ शिजवलेली डाळ टाकून घेणार आहोत। लसूण राहिला होता तर वरून आपण फोडणी दिली आहे। आणि त्याच्यात आपण लाल जी मिरची असते ना त्याची फोडणी दिली तरी खूप छान लागते, पण मी तिखट होईल म्हणून नाही टाकली। तुम्ही तशा पद्धतीने वरणाला टाकून वरण उकळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण 4 किंवा 8 कापा करून घ्यायच्या छोट्या। या पद्धतीने मी बघू शकतात छोटे तुकडे करून घेतलेले बट्टीचे। आणि आता आपण तेलात तळून घेणार आहोत छान खरपूस होईपर्यंत आपल्याला तळायचे, घाई करायची नाही, मोठा गॅस करायचा नाहीये। आणि या पद्धतीने आपल्याला लालसर होईपर्यंत आपल्याला खरपूस तळून घेणार आहोत, बघू शकता। लेयर आलेले छान असे बारीक छोटे लेयर आलेत, बघू शकता किती छान डिश तयार झालेली।